सर्वांना नमस्कार। विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती तर जानेवारी महिन्याचा सभा इतिरिक्त लेखन कशा प्रकारे करायचं हे आपण आज व्हिडिओमधून बघणार आहोत। तर बघा, विद्यार्थी सुरक्षा व विकसन समिती सभा, तुमची जी सभा चालू असेल शाळेची ती सभा टाकायची। या ठिकाणी सभा क्रमांक 4, 5, 6 दिनांक, तर दिनांकसुद्धा टाकून घ्यायचा आहे ज्या दिवशी सभा आपण घेण्यात आली त्या ठिकाणचा। त्या लेखी सूचनेनुसार पूर्वसूचना देऊन त्यांना सभेसाठी बोलवायचं आहे। तर त्यासाठी लेखी सूचनेनुसार ज्या दिवशी सभा घेतली त्या दिवशीची तारीख, विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा समितीची सभा पार पडली। समितीचे अध्यक्ष तसेच सदस्य उपस्थित झाल्यानंतर सभेस सुरुवात झाली। सभेचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका टिंबटिंब यांनी केले आणि विषयपत्रिकेचे वाचन करून चर्चा करण्यात आली। चर्चेदरम्यान खालील ठराव संमत करण्यात आले। ठराव क्रमांक 1, मागील सभेचे इतिवृत्त लेखन करणे। खुलासा, समितीची सभा ज्या दिवशी पार पडली आहे त्या ठिकाणची तारीख या ठिकाणी टाकायची आहे। जवळपास सर्व समितींमध्ये मागील सभेचा आढावा घेण्यासाठी ठराव क्रमांक 1 हा अशा प्रकारे लिहिला जातो, मागील सभेचे इतिवृत्त कायम करणे। तर समितीची मागील सभा टिंबटिंब या दिवशी पार पडली होती। सभेमध्ये एकूण किती ठराव पारित झालेले आहे त्या ठिकाणी टाकायचं आहे। ठराव संमत करण्यात आले। ठरावांच्या कार्यवाहीबाबत चर्चा करून सर्वानुमते ठराव संमत करण्यात आला। अशा प्रकारे ठराव क्रमांक 1 पारित करायचा आहे। त्यानंतर ठराव क्रमांक 2, शाळा परिसरातील एकूण सुरक्षिततेचा आढावा। यातील खुलासा, शाळेतील परिसरातील सुरक्षिततेसाठी CCTV बसवून मिळावे असा प्रस्ताव ग्रामपंचायत कार्यालयाकडे पाठवावा असा सर्वानुमते संमत करण्यात आला। ज्या शाळांमध्ये CCTV बसवलेला आहे ऑलरेडी, तर त्या ठिकाणची CCTV कॅमेऱ्याची जी नोंदवही आहे ती तपासण्यासंबंधीची या ठिकाणी ठराव जे आहे ते तुम्ही लिहू शकता, किंवा त्यासंबंधी जे सुरक्षितता आहे त्या CCTVच्या संबंधी, सुरक्षेच्या संबंधी किंवा सुरक्षा भिंतीच्या संबंधी या ठिकाणी तुम्ही लिहू शकता। तर आपापल्या शाळेनुसार वेगवेगळे ठराव जे आहे ते आपण घेऊ शकतो सुरक्षेच्या बाबतीत। ठराव क्रमांक 3, शाळेतील विद्यार्थ्यांना प्रथमोपचाराचे मार्गदर्शन करण्याबाबत। तर खुलासा, शाळेतील सर्व विद्यार्थी यांना प्राथमिक उपचाराचे तत्त्वज्ञान आणि महत्त्व यांची माहिती देणे हे उद्दिष्ट ठरले। विद्यार्थ्यांचे प्राथमिक उपचारासाठी आवश्यक साहित्य व साधने यांची ओळख द्यावी असा सर्वानुमते ठराव संमत करण्यात आला। तर प्रत्येक शाळेमध्ये प्रथमोपचार पेटी असणे आवश्यक आहे। जर तुमच्या शाळेमध्ये प्रथमोपचार पेटी असेल परंतु त्यात योग्य प्रकारे साहित्य नसेल किंवा प्रथमोपचार पेटी नसेलच तर ती उपलब्ध करून घ्यावी शिक्षकेने किंवा शिक्षकाने। त्या ठिकाणी मुख्याध्यापकाने त्या ठिकाणी साधने जे आहेत ते उपलब्ध करून द्यावी, जसे साधारण ORSचे पाकिट किंवा इतर साधने जे आहेत ते बँडेज पट्टी किंवा मग एखाद्या जखमेवर लावायचे मलम। तर अशा प्रकारचे प्रथमोपचार पेटीतील जे घटक आहेत ते तपासून त्याबद्दल विद्यार्थ्यांना माहितीसुद्धा द्यायची आहे। त्यासंबंधीचा हा ठराव जो आहे तो आहे। त्यानंतर ठराव क्रमांक 4, शाळेतील विद्यार्थ्यांचा आरोग्य तपासणी करण्याबाबत। तर दरवर्षी वैद्यकीय आरोग्य तपासणी होते, काही शाळांमध्ये 6 महिन्यातून एकदा होते। तर तशा प्रकारचं जे आहे ते तपासणी करण्याबाबतचा आपण त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांना जे आहे ते माहिती देऊ शकतो आणि ते शाळेमध्ये येऊन आपल्या विद्यार्थ्यांची तपासणी जी आहे ती करतात। काही विद्यार्थ्यांना गंभीर आजार असला तर त्यासंबंधीचे उपायसुद्धा त्या ठिकाणी दिले जातात। खुलासा, सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करून दृष्टी, दात, उंची, वजन, सामान्य आरोग्य स्थितीत आढावा घेण्याचे ठरले। नियमित औषधोपचार आणि प्रतिबंधात्मक लसीकरण माहिती विद्यार्थ्यांना द्यावी करिता ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला। तर अशा प्रकारे ठराव क्रमांक पारित करायचा आहे। तर आणखी काही तुमचे महत्त्वाचे सुरक्षिततेच्या संबंधित ठराव असतील ते तुम्ही या समितीमध्ये पारित करू शकता सभेमध्ये आणि या इतिवृत्त लेखनमध्ये ॲड करू शकता। तर या जानेवारी महिन्यामध्ये सुरक्षा समितीमध्ये इतक्या प्रकारचे ठराव घेण्यात आले। ठराव क्रमांक शेवटचा जो आहे तो असा प्रकारे लिहिला जातो। या ठिकाणी ठराव क्रमांक 5, ऐनवेळी येणारे विषय। खुलासा, सभेमध्ये ऐनवेळी कोणताही विषय चर्चेस न आल्याने अध्यक्षाच्या परवानगीने सभा समाप्त करण्यात आली। तर अशा प्रकारे मी माझ्या शाळेतील सुरक्षा समितीची जानेवारी महिन्याची बैठक जी आहे ती इतिवृत्त लेखन केलेले आहे। आपण सुद्धा त्या ठिकाणी तुमच्या शाळेच्या अनुषंगाने करू शकता, तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल। धन्यवाद।